या गाडीला पण आता गडबडीच्या वेळी बंद पडायचं होतं. किती वेळ लागेल अजून? काय झालं साहेब तेच कळलं ना. मग थांबा, मी काहीतरी प्रयत्न करतो आणि चालू करतो. यार हां हॅलो, हां बोलतोय. हां डॉक्टर देसाई बोलतोय. हो हो निघालोय मी, रस्त्यात आहे, गाडी बंद पडली म्हणून थांबलो. हो पोचतो, काळजी करू नका. हो 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 आलो. डॉक्टर रस्त्यात अडकले, ते गाडी बंद पडली वाटतं. पण तू काळजी नको करू, येतो म्हणल्यात लवकर. लेकरा कशा पाय एवढा तर मला नाही वाटत मी यातनं बरा होईल. विठ्ठला यो इथनच माझा शेवटचा दंडवत. तात्या असं अभद्र काही बोलू नकोस, तुला काही नाही होणार. नेमकं गावातला डॉक्टर बाहेर गावी गेलाय म्हणून ही वेळ आली आहे, नाहीतर ही वेळ आलीच नसती. दत्ता लेकरा मला जमल तसं मी तुला वाढवलं. आता तुला एकट्याला सगळं सांभाळायचं. काळजी घे रे लेकरा. आणि हा माझ्या या विठ्ठलाला कधी विसरू नको. तो तुला काय बी कमी पडू द्यायचा नाही. होय ना, मग तो इथं तुला बी काय कमी पडू द्यायचा नाही. बरं करेल तो तुला ठणठणीत. डॉक्टर शुभंकर देसाई तुम्हीच आहे का? हो. चला लवकर बसा गाडीवर, आपल्याला जायचंय. कुठे आणि तुम्ही कोण? ते राहिलं नाही का? अहो मी ईश्वर, दत्ताचा मित्र. ती गाडी बंद पडली ना तुमची, म्हणून तुम्हाला न्यायला आलो. चला लवकर बसा. हो ड्रायव्हर साहेब, डॉक्टर साहेबांनी न्यायला डायरेक्ट गावात बरं का? चालतं. अहो चला ना डॉक्टर साहेब, काय घाबरताय राव? अहो मी ईश्वरच, दत्ताचा मित्र. चला. हे इंजेक्शन दिल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. आणखीन एक, काळजी करण्याचं आणि घाबरण्याचं काहीच कारण नाही. दत्ता मी जी तुला औषधं लिहून दिली आहेत ना, ती तुम्हाला तुमच्या गावात सुद्धा मिळून जाते. बर तात्या औषधे वेळेवरती घ्या आणि तुम्ही 2 दिवसात ठणठणीत बरे होणार आहात. चला येतो, काळजी घ्या. तात्या डॉक्टरांनी आलो बाहेरपर्यंत सोडून. बघितलं का तात्या, डॉक्टर काय म्हणले? अहो 2 दिवसात ठणठणीत बरे होणार तुम्ही. हा हवा आता तरी थोडा असा चेहरा का पाडला असा. लेकरा या आजारपणापायी या वेळेला माझ्या विठ्ठलाची भेट राहून गेली बघ. माझं मन मला खातंय र लेकरा. ईश्वरा माझी वारी चुकली र यावेळेस. आता एवढं वर्ष झालं वारी करताय, हा आता ह्या वेळेला नाही जमलं तब्येतीमुळे, त्यात काय? ईश्वरा तुला नाही कळायचं रे. एका भक्ताचं आणि परमेश्वराचं नातं. अरे माझा विठ्ठल हायच तसा. माझा जीव कासावीस होतोय र. अहो तात्या आपल्याकडे किती उदर नाही. अहो भक्ताला जरी नाही जमलं परमेश्वराच्या दारी जायला, तरी सुद्धा ईश्वर स्वतः येतो भक्ताला भेटायला. हा पण एक आहे बरं का, भक्ताची श्रद्धा ही डोळस आणि अगदी मनापासून पाहिजे. हा अहो मोहनावरची जाऊ की आपण पुण्यांदा वारीला, आहे का नाही? आणि ती वाजत गाजत जाऊ. अहो मोहनावरची मी आम्ही येतो की तुमच्या संग वारीला? हा चालते ना? खरं बोलतो यार, तू खरंच येशील माझ्या संग? अहो 100%. फक्त का नाही तुम्ही तुमची काळजी घ्या आणि डॉक्टरने दिलेले औषधे वेळेवर घ्या. हा तरच येणार. आणि हा मी काय म्हणतो, आपल्या दत्तू त्याला मी घेऊन जाऊ की यावर्षी? हा अरे ईश्वरा, बरं झालं तू येळेत गावलाच डॉक्टर साहेब असणे.
अरे बाबा येणं हेच तर माझं काम आहे. म्हणजे ती जाऊ दे, मला आहे ना शहराला जायला उशीर होते, बरीच काम आहे. अरे असली कसली घाई तुझी, थांबकी वाईट जरा. अरे बाबा अजून थांबलो तर पुढे लय मोठा घोटाळा होईल. कसला घोटाळा? ती जाऊ दे, तू आपल्या तात्याची काळजी घे. हा? तुम्ही काळजी घ्या. हा घेतो रे. काय लागले तुम्ही आहे रे. तात्या आता बरं वाटतंय ना मग? हो. तुम्ही जरा पडून राहा. ते डॉक्टरने दिलेली औषधं घेऊन येतो मी. विठ्ठल. पांडुरंग म्हणलं येऊ का. कोण? ईश्वर? काय झालं. अरे तू तर आत्ताच इथनं गेला ना हो. घाई घाई सांगून तुला ते शहराकडे जायचं होतं ना हो. मला शहराकडे जायचं होतं. हा हो तात्या, मी काल शहराला गेलो होतो आणि काम झालं नाही म्हणून तिथंच राहिलो. ते आता आज आलोय शहरातनं थेट जस्ट जाता घरी जाता म्हणलं तुम्हाला भेटावं तर तुला भेटावं म्हणून इकडे आलो. तात्या तब्येत बरी आहे ना. तू आत्ता आला शहरात ना. मग अशी डॉक्टर असले घेऊन आला तो कोण होता? अरे बाबा येणं हेच तर माझं काम आहे. अरे बाबा अजून थांबलो तर पुढे लय मोठा घोटाळा होईल. अहो तात्या अशी किती उदाहरण आहे. अहो भक्ताला जरी नाही जमलं परमेश्वराच्या दारी जायला, ते ईश्वर स्वतः येतो आपल्या भक्तांना भेटायला. विठ्ठला विठ्ठला